हे आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सना व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आणि चला तर बघूया आज काय मेसेज आपल्याला मिळतो आहे. आदिपराशक्ती आपल्याला काय मेसेज देते. ही 24 आवर्सची रीडिंग आहे. 24 तासाची ही रीडिंग आहे आणि ही टाईमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही कोणत्याही माझ्या व्हिडिओवर आलात तर तुमच्यासाठी नक्की काही ना काही मेसेज असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे काही कोर्सेस आहेत. शॉर्ट आणि प्रायव्हेट रीडिंगसाठी पण तुम्ही मला मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि चला आदिपराशक्तीच्या नाव घेऊन आपण एक मेसेज काढूया. 9 ऑफ पेंटिकल. नाईन ऑफ पेंटिकलचा काय मेसेज आहे आपल्याला. लाईक करून घ्या व्हिडिओला आणि चला सुरू करूया आजचं रीडिंग. 9 ऑफ पेंटिकलचे मेसेज काय आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवते का. हो, हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का. हो, हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का. नाही. चला आता बघूया अजून काय मेसेज येतो आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे माझ्या व्ह्युअर्सला. कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे माझ्या व्ह्युअर्सला. कृती. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे. $65. माझ्या व्ह्युअर्ससाठी गायडन्स डायरेक्शन काय आहे. धैर्य आहे का. धैर्य.
तर हे कार्ड आपल्याला मिळालं आहे. हे 9 ऑफ पेंटिकल्स आहे आणि हे खूप सुंदर कार्ड आहे. याच्यामध्ये तुम्ही सक्षम आहात. तुमची स्वतःची काळजी घेणे, स्वतःची काळजी करणे, स्वतःचं काम स्वतःच्या भरोशावर करणे, कुठलाही निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोणावर डिपेंडंट नाही आहात, असं सगळं हे कार्ड दर्शवतं. आणि जर तुम्ही असं नसाल तर तुम्हाला असं व्हायचं आहे किंवा ह्याकडे तुमचे लक्ष किंवा पावलं तुम्ही उचलायला हवी. तुम्ही तुमचं सक्षम व्हायला पाहिजे, तुम्ही तुमची कमाई करायला पाहिजे, तुम्ही तुमचा खर्च उचलायला पाहिजे. हे तुम्हाला गायडन्स इथे दिला जात आहे. अंतर्गत धडा आहे, कारण आतूनच तुम्हाला हे प्रेरणा तुम्हाला मिळाली पाहिजे. ठीक आहे. आणि ती प्रेरणा तुम्हाला नेचरमधून